हॅलो टू ऑल. तर आज आपण याचा लेक्चर 2 घेणार आहोत. मी लेक्चर 1 हा ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तर आपण आज लेक्चर 2 घेणार आहोत. तर the chapter name is substances common use. We have studied the NaCl and we are going to study the NaHCO3 and Na2CO3 today and some more. So let's get started. तर आपण इथं होतो. We have studied this till this. सो आता आपण इथं जाणार आहोत. आता सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? आता सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आता बेकिंग सोडा म्हणा. आता आपण कशामध्ये यूज करतो? आपण जेव्हा केक बनवतो किंवा काही असं पावभाजी बनवतो तेव्हा टू मेक द substance, to make the dish porous, we use the बेकिंग सोडा. म्हणजे आपण ती फ्लफी बनवण्यासाठी आपण बेकिंग सोडाचा यूज करतो. तर झालं. आता हे काय असते बेकिंग सोडा म्हणजे त्याचं केमिकल नेम आहे सोडियम बायकार्बोनेट आणि केमिकल फॉर्म्युला म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे NaHCO3. केमिकल नेम सोडियम बायकार्बोनेट सुद्धा आहे व अजून एक आहे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. कार्बोनेट म्हणजे CO3, Na म्हणजे सोडियम, H म्हणजे हायड्रोजन, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. इट्स केमिकल नेम इज सोडियम हायड्रोजन कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट. इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज NaHCO3. चला, प्रॉपर्टीज अँड uses. तर NaCO3 reacts with the moist litmus paper and turns red litmus paper blue, which means basic in nature. आता तुम्हाला एक टेबल दिला होता 8वीला. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की जर एक रेड लिटमस पेपर असेल त्याचं ते ऍसिड मध्ये टाकल्यावर रेड होईल आणि बेस मध्ये टाकल्यावर ब्ल्यू होईल. तर ऑब्विसली हे NaCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचं बेस, सो रेड लिटमस पेपरचं ब्ल्यू होतं. चला, आता हे कशा बनवलं जातं? टू मेक द ब्रेड, ढोकला, and being basic in nature it is used to reduce the acidity in stomach, to make food products and to reduce the acidity in stomach, used to make the active substance CO2 in fire extinguisher. हा, आता हे कामाचं आहे. म्हणजे कसं सांग, आता CO2 हे फायर एक्सटिंग्विशर मध्ये असते. ते 13व्या चॅप्टर मध्ये आता मी तेही घेणार आहे. आणि ऍक्टिव्ह सबस्टंट आहे CO2 हे NaCO3 च्या मदतीने प्रेप केले जाते. हो, तर आणि बेकिंग सोडा इज युज्ड टू क्लीन द ओव्हन क्लीन करण्यासाठी बेकिंग सोडाचा यूज करतात. चला, आता हे झाले तर आपण डबल एकदा अजून एक वेळेस रिवाइज करूया की NaCO3 reacts NaCO3 बेसिक sodium bicarbonate is basic in nature, used to make bread, dhokla, reduce the acidity in stomach, used for production of the active substance CO2 in fire extinguisher and used to clean an oven. Simple. चल, तर ब्लीचिंग पावडर. आता हे तुम्ही ऐकलं असेल ब्लीचिंग पावडर, की याचं केमिकल नेम आहे कॅल्शियम ऑक्झीक्लोराइड च ऑक्झी. आता कॅल्शियम कॅल्शियमचा फॉर्म्युला C आहे आणि ऑक्सिजनचा O आहे आणि क्लोराइडचा Cl2 आहे. चला, आता याचं ब्लीचिंग पावडर. आता आपल्या जे नळ येतं आपल्याकडे त्याचा एक वेगळाच मस्त वास येतो रेनी सीझन मध्ये. आणि रेनी सीझन मध्ये आपल्या नळाचा खूप चांगला मस्त वास येतो. आणि हे कशाचा वास असते? हे क्लोरीनचा वास असते. कशाचा असते? क्लोरीनचा वास असते. कारण ते त्या टॅप वॉटर मध्ये ते टाकलं जाते. जिथे जे टॅप वॉटरचं म्हणजे जिथे जी नदी आहे त्या नदीतून जिथे टॅप वॉटर मध्ये पाणी आले तिथं ते टाकलं जाते टू डिस्ट्रॉय द मॉलिक्यूल, काय डिस्ट्रॉय करण्यासाठी? टू डिस्ट्रॉय द
microbes in the water. Chlorine gas has a strong oxidizing agent. Chlorine gas is a strong oxidizing agent. म्हणजे ते ऑक्सिडाइज करण्याचं चांगलं एजंट आहे. तर त्याच्यामुळे ते इट हॅज अ स्ट्रॉंग डिसइन्फेक्टिंग अँड ॲज अ ब्लिचिंग ॲक्शन. त्याच्यामुळे त्याला एक स्ट्रॉंग ॲक्शन करता येते. त्याच्यामुळे हो एक स्ट्रॉंग प्रकारची ॲक्शन करता येते. चल तर chlorine gas used to destroy the microbes in the water is a strong oxidizing agent has a strong disinfecting as well as bleaching action. हा आता क्लोरीन ही गॅस आहे त्याच्यामुळे ती आपल्याला हँडल करता येत नाही. परंतु ब्लिचिंग पावडर इज अ सॉलिड फॉर्म ऑफ द क्लोरीन. म्हणजे सॉलिड फॉर्म नाही परंतु तेच काम करते त्यासाठी ते टाकले जाते. And bleaching powder undergoes slow decomposition due to carbon dioxide in air and chlorine gas is released. Bleaching powder gets its property because of its release of chlorine gas. Chlorine gas release झाल्यामुळे त्याची प्रॉपर्टी भेटते त्याला. त्याचा फॉर्म्युला काय CaCl2 त्याचा क्लोरीन गॅसचा ब्लिचिंग पावडरचा फॉर्म्युला आहे. आणि तो हवेमध्ये CO2 असल्याने रिॲक्ट होतो. त्याच्यामुळे काय तयार होतो कॅल्शियम कार्बोनेट आणि क्लोरीन गॅस ही रिलीज होते. ते कॅल्शियम कार्बोनेट ही काय म्हणतात त्याला ॲज अ प्रेसिपिटेट आय थिंक थांबते खाली आणि क्लोरीन गॅस रिलीज होते ब्लिचिंग पावडर टाकल्यावर. आधीच असते ब्लिचिंग पावडर रिॲक्ट्स विथ द कार्बन डायऑक्साइड टू फॉर्म अ कॅल्शियम कार्बोनेट अँड क्लोरीन गॅस. ब्लिचिंग पावडर कशाने मिळवले जाते बघा. सिलेक्ट द लाईन म्हणजे कॅल्शियम हायड्रोऑक्साईड आणि क्लोरीन गॅस ह्यांचं मिक्सचर केलं तर आपल्याला ब्लिचिंग पावडर प्लस वॉटर भेटतं. हे लक्षात ठेवायचं. दोनच इक्वेशन खूप इथे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पूर्ण हे समजून सांगू शकतात. तर चला आपण याची युजेस बघूया. इज अ येलोइश व्हाईट कलर्ड सॉलिड सबस्टन्स name is calcium oxychloride has a strong odor of chlorine gas used for disinfection of drinking water at the water works and the water swimming pools. आता हे 4 प्रॉपर्टी आहेत. तुम्हाला प्रॉपर्टी आहेत. येलोइश व्हाईट कलर्ड आहे हे येलोइश व्हाईट कलर्ड आहे पावडर. पण येल्लो सुद्धा नाही आणि व्हाईट सुद्धा नाही. म्हणजे येल्लो प्लस व्हाईट असं मिक्स म्हणता येईल तुम्हाला. आणि कॅल्शियम ऑक्सिक्लोराइडचं नाव आहे. ते त्याच्यामध्ये एक ओडर येते ते क्लोरीन गॅसचं असते. युज्ड फॉर द डिसइन्फेक्शन ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड ॲट द वॉटर वर्क्स अँड द स्विमिंग पूल्स इन द स्विमिंग पूल. ब्लिचिंग ऑफ क्लॉथ युज्ड आता ते कपड्याला सुद्धा ब्लीच करण्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स नष्ट करण्यासाठी वापरले जातात. अँड द डिसइन्फेक्शन ऑफ द रोड साईड गार्बेज साईड्स. आता गार्बेज मध्ये खूप प्रकारचे मायक्रोब्स असतात जे त्याच्यामुळे त्याला ऑर्डर भेटतं. आता ऑर्डर येतं त्याचा खूप वेगळा वास येतो. त्याच्यामुळे ते कमी करण्यासाठी सुद्धा ते नाहीसं करण्यासाठी गार्बेज साईड्स मध्ये तिथं ब्लिचिंग पावडर टाकलं जातं. आता याचं डिसइन्फेक्शन म्हणजे तिथं वास कमी येणे. चला डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड अँड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड react rapidly with the bleaching powder to release chlorine gas completely. आता कसं होतं तर कॅल्शियम सल्फेट तयार झाले. थिंक हे आपण इथे शिकले. हे 2 इक्वेशन इम्पॉर्टंट आहेत. डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड और डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड और डायल्यूट काय म्हणतात हायड्रोक्लोरिक ऍसिड रिॲक्ट्स विथ द ब्लिचिंग पावडर to form the water, chlorine gas and calcium sulfide. Okay, so used for the bleaching of cloth. रोड साईडचं गार्बेज नष्ट करण्यासाठी हे करतात. अजून हे सांगितलं तुम्हाला आता. आणि हे आता इथं झालेलेच. तर 8 प्रॉपर्टीज आहेत. 8 प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायचे. 8 प्रॉपर्टीज मध्ये 2 पैकी 2 तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. आणि काय त्याचं यूज 3 आहेत. Used for disinfection of the garbage sites at roadside and used for bleaching of the cloth, used for disinfection of drinking water at the water works and the water in the swimming pool. हे झालं. चला आता पुढे वळूया.
वॉशिंग सोडा Na2CO3. आता इथे डॉट का दिले? आता मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की H2O. H2O म्हणजे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं थोडक्यात. आता हे कसं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन कसं करतात, कसं आपल्याला माहित होतं की त्याच्या पुढे आपण किती वेळेस ते डॉट लिहून असतं बघा. आता Na2CO3 आहे, सॉरी Na2CO3 आहे. Na2CO3 म्हणजे वॉशिंग सोडा. आता वॉशिंग सोड्यामध्ये काय असते, ते आपल्या धुण्याचा सोडा आपण कुठेही ठेवला तर ते त्याच्यामध्ये मॉइश्चर त्याच्यामध्ये धुण्याच्या सोड्यामध्ये तुम्ही एकदा हात घालून बघा, तर ते आपला हात पूर्ण मॉइश्चरने भरून जातो. तर जेव्हा ते एखाद्या कोणत्याही साईटवर ठेवलं जातं त्याच्यामध्ये सगळं मॉइश्चर निघून जातं. म्हणजे त्या वॉशिंग सोडामध्ये आधीच वॉटर मॉइश्चर असतं, नंतर ते निघून जातं. आता कशामध्ये म्हणलं होतं, NaCl म्हणजे काय म्हणतात त्याला, टेबल साल्ट. तर टेबल साल्ट मध्ये नो वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ती कुठेही ठेवलं त्याच्यामध्ये तुम्ही साल्ट मध्ये हात घालून बघा, त्याच्यामध्ये मॉइश्चर तुम्हाला जाणवतच नाही. ज्याच्यामध्ये मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असते. चला, आता वॉशिंग सोडा म्हणजे काय म्हणतात इथं, वॉशिंग सोडा सोडियम कार्बोनेट. त्याच्यामध्ये काय असते, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असते. आता आपल्याकडे काय यूज करतात, मोस्ट ऑफ द गावाकडे असू द्या कुठेही असू द्या, काय करतात, वॉशिंग सोडा म्हणजे धुण्याचा सोडा काय की ते कपडे स्वच्छ व्हावे म्हणून वापरतात. परंतु the original use of the washing soda is to जे हार्ड वॉटर असतं, जे बोरवेलचं पाणी असतं, ते पाण्यामधील क्षारता कमी करून त्याला सॉफ्ट वॉटर बनवण्यासाठी ते वॉशिंग सोडाचं काम असतं. परंतु आपण ते वेगळंच यूज करतो. आता कसं इथं असते, इथे लिहून दिले, द हार्ड वॉटर फ्रॉम वेल और बोरवेल becomes soft on adding washing soda, and we come to know this from the lather formed it. The hardness of water is due to the presence of chlorides and sulfates of calcium and magnesium. ज्याच्या हार्डनेस ऑफ वॉटर कशावर डिपेंड असते, सल्फेट्स अँड chlorides and sulfates of sodium and calcium and magnesium in it. Na2CO3 is added to soften this water and make it suitable for use. The reaction Na2CO3 causes the formation of insoluble carbonate salts of magnesium and calcium. Na2CO3 is added to soften such water and make it suitable for use. The reaction with Na2CO3 causes the formation of insoluble carbonate salts of magnesium and calcium. आता काय होतं, जेव्हा तुम्ही क्लोराइड्स अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम हे कशामध्ये असतं, बोरवेलच्या वॉटरमध्ये. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वॉशिंग सोडा ऍड कराल तेव्हा काय तयार होतं, ते कार्बोनेट साल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. तर जे तुम्ही यूज केलं त्याचं इन्सॉल्युबल कार्बोनेट साल्ट तयार होतं. आणि काय तयार होतं, NaCl, इनसॉल्युबल कार्बोनेट सॉल्ट्स ऑफ तयार होतात. मग इनसॉल्युबल म्हणजे काय, ते प्रेसिपिटेट म्हणून खाली जमा राहतात. आता ते खालचं प्रेसिपिटेट तुम्ही यूज करायचं नसतं, ते वरचं जे पाणी असतं ते सॉफ्ट वॉटर असतं, ते तुम्ही धुण्यासाठी यूज करू शकता, असं असते. नंतर काय लिहून आहे, सोडियम कार्बोनेट इज वॉटर सॉल्युबल साल्ट ऑफ सोडियम. म्हणजे एक सोडियमचं ते सॉल्ट आहे की जे पाण्यामध्ये विरघळू शकते. क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट इज ऑन कीपिंग लुजेस इट्स वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रेडिली अँड व्हाईट पावडर इज ऑब्टेन. आता काय होतं, मी म्हणलं की आता क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट म्हणजे जे सोडियम कार्बोनेट वॉशिंग सोडा असतं त्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं. ऑन कीपिंग इट कसंही ठेवलं तर त्याला ते लूज करतं त्याचं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, आणि व्हाईट पावडर ऑब्टेन करतो. यालाच दिस पावडर इज कॉल्ड वॉशिंग सोडा. तर वॉशिंग सोडा म्हणजे काय, क्रिस्टलाइन नसतं, ते नॉन क्रिस्टलाइन असतं. जे क्रिस्टलाइन असतं त्याला मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असतं, असं असतं.
बघा इथं सोडियम कार्बोनेट मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे, त्याच्यामधून वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन निघून जाते, तेव्हा काय उरतं व्हाईट पावडर वॉशिंग सोडा. हे वॉटर क्रिस्टलाइन सोडियम कार्बोनेट आहे आणि हे वॉशिंग सोडा आहे असं. आता याचे युजेस काय, इज व्हाईटिश अँड ऑर्डरलेस पावडर ऍट रूम टेम्परेचर. हे व्हाईटिश पावडर आहे, ऑर्डरलेस पावडर आहे, म्हणजे याचा काही कधी वास येत नाही. अजून रूम टेम्परेचरला असंच आहे. आणि ब्ल्यू कलर इन ॲक्वेस सोल्युशन, त्याचं ब्ल्यू कलर होतं, ब्ल्यूइश कलर. ब्ल्यू कलर म्हणजे कसं होत नाही की कसं होतं बघा, त्याचं थोडस कलर कसं हा ब्लू म्हणता येईल, पण तेवढा ब्लू होत नाही, एवढा स्काय कलर एवढा होतो थोडासा. हा चला, इन हायग्रोस्कोपिक दॅट इज absorb moisture and left exposed to air. आता absorb moisture सुद्धा absorb करते फ्रॉम द एअर अँड इट लेफ्ट एक्सपोज टू एअर. आणि ते सुद्धा काय म्हणतात, मॉइश्चर ऍब्झॉर्ब करते आणि ते एअरला सुद्धा एअर मधून मॉइश्चर ऍब्झॉर्ब करते आणि एअर मध्ये मॉइश्चर सोडते सुद्धा, असं असतं. इट इज युज्ड फॉर मेनी वॉशिंग. अरे बापरे, मला माहितीच नव्हतं. आणि एक यूज आहे त्याचा की ते सोडियम कार्बोनेट कशासाठी यूज करतात, रिफायनिंग पेट्रोल ऍट ग्लास इंडस्ट्री अँड पेपर इंडस्ट्री. पेट्रोलला रिफाईन करण्यासाठी यूज करतात. तर सोडियम कार्बोनेट कशासाठी अजून यूज करतात आपण बघितलंय, ते व्हाईटिश ऑर्डरलेस पावडर आहे रूम टेम्परेचर, ते ब्लू कलर असते त्याच्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये, ते हायग्रोस्कोपिक आहे. तुम्ही एवढे लिहिले तरी चालते हायग्रोस्कोपिक, ते बाकीचे विचारणारही नाही. अजून ते वॉशिंग क्लॉथ साठी यूज करतात, मेन कॉमन यूज. आणि रिफायनिंग पेट्रोल. आता हे एक लास्ट आहे, the topic which is you have to cover, you have to see, it can come the question which can come to your exam, that is reaction of Na2CO3 with H2SO4. तर रिॲक्शन कशी आहे बघा याची, मी लिहून तुम्हाला दाखवेन, एकच सेकंड. तर बघा अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. इथे काय काय आहे, एकच सेकंड. तर Na2CO3 सोडियम कार्बोनेट, अजून सोडियम कार्बोनेट react with sulfuric acid to form sodium sulfate and water and CO2, which can release. Yes, so the next page we will go to that, will go. तर आपण आज एवढा टॉपिक शिकणार आहोत इथपर्यंत, नंतर दुसरा टॉपिक पुढच्या वेळेस, म्हणजे पुढच्या टाइम. तर सम क्रिस्टलाइन साल्ट्स, म्हणजे ज्याच्यामध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन असते ते साल्ट. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन प्रिव्हियस चॅप्टर, म्हणजे आपण 5व्या धड्यामध्ये हे शिकलेलं आहे. तर विच कंटेन वॉटर ऑफ द साल्ट्स विच कंटेन वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन, दॅट इज अलम, तुरटी, पोटॅश अलम, K2SO4 .Al. हे तुम्हाला पाठच करावे लागणार आहे, 2, 3, 4, 5 एवढं. अलम, पोटॅश अलम, K2SO4 .Al2SO4 taken thrice .24H2O. तर हे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आहे. अलम मध्ये पोटॅश अलम K2SO4 .Al2SO4 taken thrice, असं आहे. पाठ करायचं आता बघा. हे पोटॅश अलम, बोरॅक्स and Na2SO4 Na2B4O7 .10H2O, एप्सम साल्ट, मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 .7H2O, आणि बेरियम क्लोराइड BaCl2 .2H2O, सोडियम सल्फेट दॅट इज ग्लोबल सॉल्ट Na2SO4 .10H2O. समजलं? तर हे एक मेन आहे. अजून जे ॲलम असते ना, तुरटी, ते पाण्याला स्वच्छ करण्यासाठी केली जाते, बिकॉज कशासाठी, त्याची कोऑगुलेशन प्रॉपर्टीमुळे. अजून आता जे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज, म्हणजे जे आपण स्वच्छ करतो ना पाण्यामध्ये, ते स्वच्छ कशासाठी करतो, त्याच्यामध्ये काहीतरी असेल म्हणूनच करतो. तर ते काय असेल, काही ते घाण पदार्थ त्याच्यामध्ये काही असो, तर ते त्याला इम्प्युरिटीज
बनतात ते इम्प्युरिटीज ते बॉटमला सेटल होतात, त्याच्यामुळे वरचं पाणी स्वच्छ होतं. आपण ते वरचं पाणी काढून घेऊन खालचं टाकून देऊ शकतो, त्याच्यामुळं वॉटर ह्या प्रॉपर्टीमुळे वॉटर क्लिअर होते. आता ब्ल्यू विट्रिऑल is used for blood test and diagnosis of anemia. This is very important question. I am telling you, this is very important question. The blue vitriol हे कशासाठी यूज करतात? ब्लड टेस्ट फॉर डायग्नोसिंग अनिमिया. अँड बोर्डेक्स मिक्सचर हे कशासोबत यूज करतात? ब्ल्यू विट्रिऑल सोबत यूज करतात ॲज अ फंगीसाइड ऑन फ्रुट्स, ग्रेप्स अँड मस्कमेलन, सिलेक्टेड लाईम. इट इज यूज्ड विथ द ब्ल्यू विट्रिऑल. हा समजलं? इन बोर्डेक्स मिक्सचर समजलं, एवढंच होतं. आपण आता इथेच व्हिडिओ संपूयात. सोपचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ, ते उद्या अपलोड होईल. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला खूप मित्रांपर्यंत तुमच्या शेअर करा, त्यांच्यामुळे त्यांचीही मदत होईल. त्यासाठी धन्यवाद.